वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. वी हॅव स्टार्टेड द फन दे हॅड इन अवर प्रिव्हियस सेशन. नाव वी विल कंटिन्यू दिस लेसन. वी आर ऑन पेज नंबर 6. आपण द फन दे हॅड या लेसनला सुरुवात केलेली होती. वी हॅव सीन दॅट मार्गी अँड टॉमी दे वेर स्टडिंग विथ द हेल्प ऑफ अ मेकॅनिकल टीचर. What is a mechanical teacher? Probably a computer. They are taking their daily lessons from the computer. They had no chance to learn their lessons from a human teacher because this is a futuristic time and we are traveling in future in this lesson. They're taking their lessons from a computer. And one day, Tommy found a little book. Sorry, not little, a real book. Tommy found a real book and Tommy and Margie, they were discussing about the book. We will continue. Margie asked a question to Tommy that what is the subject of that book? And Tommy answered about school. The topic of that book is about school. And Margie is reacting. Margie was scornful. She's a little bit scornful. तिरस्कार. तिला शाळा या विषयाचा तिरस्कार आहे. School? What is there to write about school? I hate school. Margie did not like school. Why she hated school? The reason given in our next paragraph. मार्गी स्कूलचा तिरस्कार का करत होती याचं उत्तर पुढे दिलेलं आहे. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. तिला शाळेचा नेहमी तिरस्कार वाटायचा. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. पण आता असं काहीतरी घडलेलं होतं की मार्गी आधीपेक्षा जास्त शाळेचा तिरस्कार करत होती. काय घडलं होतं? वाय शी वॉज हेटिंग मोर अँड मोर टू स्कूल? द रिझन इज गिव्हन हिअर. The reason is here. The mechanical teacher had been giving her test after test in geography. तिचा जो मेकॅनिकल टीचर होता, तिचा जो कम्प्युटर होता, तो कम्प्युटर तिला जिओग्राफी या विषयाच्या टेस्ट आफ्टर टेस्ट देत होता, तिची परीक्षा घेत होता. And she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. तिला her mechanical teacher is giving test after test to her and she was doing worse and worse. Worse अत्यंत वाईट. तिला त्यातली उत्तरं सोडवता येत नव्हती, तिला ते कळत नव्हतं. आणि she was doing very bad in all that geography test and her mother also become worried. Her mother had shaken her head sorrowfully. तिच्या आईने तिच्या डोक्याला हात लावून घेतला आणि sent for the county inspector. County inspector is a human being who is solving the problems of that mechanical teacher. त्या मेकॅनिकल टीचर सोबत काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल किंवा Margie did not understand what that mechanical teacher is teaching to her. And so Margie's mother take her daughter to county inspector. आणि म्हणून मग त्या काउंटी इन्स्पेक्टरकडे मार्गीची आई मार्गीला घेऊन आली आणि त्या मेकॅनिकल टीचरला पण घेऊन आली. Now the description of that mechanical teacher is given on last paragraph of page number 6. He was a round little man with a red face. Round little man. एक गोल मटोल असा जाडजूड असा एक बुटका माणूस होता. With a red face की ज्याचा चेहरा लाल होता. And a whole box of tools with dials and wires. Dials and wires. वेगळ्या वेगळ्या डायल्स आणि वेगळ्या वेगळ्या वायर्स असलेला त्याच्याकडे एक मोठा टूल बॉक्स होता. He smiled at Margie and gave her an apple. He welcomed Margie with a smile and apple. एका ॲपलने आणि स्माईलने त्याने मार्गीचं स्वागत केलं. Then took
द टीचर अपार्ट. आणि तो जो मेकॅनिकल टीचर होता, तो मेकॅनिकल टीचर त्याने त्याच्या ताब्यात घेतला अँड त्याला वेगळा केला. ही सेपरेटेड दॅट बॉक्स. त्याचे वेगळे भाग केले. मार्गी हॅड होप्ड इट वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्गीला वाटत होतं की त्याला तो जो मेकॅनिकल टीचर आहे तो त्याला जोडता यायलाच नको, असं मार्गीला वाटत होतं. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. पण त्या मेकॅनिकल टीचरबद्दल सगळं काही त्या काउंटी इन्स्पेक्टरला माहिती होतं. ही नोज ऑल द थिंग. अँड आफ्टर ॲन अवर ऑर सो देअर इट वॉज अगेन. आणि तासाभराने त्याने तो जो मेकॅनिकल टीचर जो होता तो मेकॅनिकल टीचर त्याने जोडून तयार केला. लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. आणि पुन्हा त्या मार्गीला तो न आवडणारा, मार्गी हेटेड स्कूल बिकॉज ऑफ दॅट मेकॅनिकल टीचर. बिकॉज दॅट मेकॅनिकल टीचर asking her test after test on geography subject, and Margie doing worse and worse. And so she hated, and so these words are from Margie's mind. मार्गीच्या मनातले हे शब्द इथं आलेले आहेत की त्या मेकॅनिकल टीचरचं वर्णन तिने कसं केलेलं आहे, ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन. शी डिड नॉट लाईक दॅट मेकॅनिकल टीचर, सो these bad words are given from the mind of Margie. तिला तो न आवडणारा ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. सगळे लेसन्स त्या मोठ्या स्क्रीनवरती येत होते आणि त्या लेसन्सवरती क्वेश्चन्स विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड. आणि आता जे क्वेश्चन्स विचारले जात होते ते इतके काही वाईट नव्हते, त्याची उत्तरं मार्गीला येत होती. द पार्ट Margie had hated most was the slot where she had to put homework and test papers. या मेकॅनिकल टीचरचा सगळ्यात जास्त भाग मार्गीला कोणता आवडत नव्हता, तर ज्या स्लॉटमध्ये, ज्या भागामध्ये होमवर्क प्लेस करायचा होता, तो जो भाग होता तो मार्गीला अजिबात आवडत नव्हता. शी ऑलवेज हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. शी ऑलवेज हॅड टू राईट देम out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. जो होमवर्क करायचा असायचा तो होमवर्कचा एक पंच कोड, त्या मेकॅनिकल टीचरची कम्प्युटरची लँग्वेज होती, त्या भाषेमध्ये तो होमवर्क तिला त्या मेकॅनिकल टीचरला द्यावा लागत होता. आणि विदिन नो टाईम मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड हर मार्क्स. आणि तिने किती बरोबर लिहिलेले आहेत, किती चुकीचे लिहिलेले आहेत हे क्षणात तो मेकॅनिकल टीचर तिला सांगायचा. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. मेकॅनिकल टीचर पॅटेड मार्गीज हेड. पॅटेड म्हणजे थोपटणे. मेकॅनिकल टीचरने मार्गीकडे बघून स्माइल दिलं आणि त्याने मार्गीचं डोकं थोपटलं. He said to her mother, "It is not the little girl's fault." Now, that county inspector explained to Margie's mother that is not her daughter's fault. County inspector म्हणतोय की तिच्या मुलीची काही चूक नाही. Mrs. Jones. Now, Mrs. Jones is the name of Margie's mother. County inspector is talking with Mrs. Jones. Who was Mrs. Jones? Right, Mrs. Jones was Margie's mother. I think the geography sector was geared a little too quick. थोडासा जलदपणे पुढे जाणे. मार्गीला त्या जॉग्राफी टेस्टची उत्तरं का येत नव्हती याचं एक्सप्लेनेशन काउंटी इन्स्पेक्टर देतोय की जो जॉग्राफी सेक्शन जो होता तो थोडासा तिच्या वयाच्या मानाने थोडा पुढं चालला गेलेला होता की ज्यामुळे तिला त्या प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती. Those things happen sometimes. कधी कधी या गोष्टी घडतात. I have slowed it up to an average 10-year level. Average 10-year level. 10 वर्षाच्या विद्यार्थ्याला जो अभ्यासक्रम दिला पाहिजे, जे क्वेश्चन्स विचारले पाहिजे, तेवढा सेटिंग जे आहे ते मी त्याचं करून दिलेलं आहे. असं हा काउंटी इन्स्पेक्टर कोणाला सांगतोय? टू द मदर ऑफ मार्गी. ॲक्च्युअली
The overall pattern of her progress is quite satisfactory. Now, county inspector saying to Margie's mother that Margie is quite good at study. She is studying satisfactory to her age group. तिच्या वयानुसार तिने जेवढा अभ्यास केला पाहिजे, जे अंडरस्टँडिंग तिचं झालं पाहिजे तेवढं होतंय. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि पुन्हा त्याने मार्गीचं डोकं थोपटलं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. नाव, व्हाय डू मार्गी वॉज disappointed? Who will tell me? Because the mechanical teacher is now ready to give her again test. मेकॅनिकल टीचर जो होता तो पुन्हा तिला टेस्ट द्यायला तयार झालेला होता. आणि म्हणून मार्गी जी होती ती डिसअपॉइंट झालेली होती. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला वाटत होतं की या काउंटी इन्स्पेक्टरने काय केलं पाहिजे, हा जो मेकॅनिकल टीचर आहे, हा मेकॅनिकल टीचर इथून त्यांनी घेऊन गेला पाहिजे. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज शी वॉज रिमेंबरिंग द एक्झाम्पल ऑफ टॉमीज टीचर. द mechanical teacher of Tommy had some problem and they were taken that mechanical teacher for nearly 1 month. So Margie also hoping that they also take her mechanical teacher for some days. पण तसं काही झालं नाही आणि म्हणून मग मार्गी डिसअपॉइंट झालेली आहे. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. What was the problem of Tommy's mechanical teacher? टॉमीच्या मेकॅनिकल टीचरमध्ये जो इतिहासाचा भाग असतो, द सेक्शन ऑफ जिओग्राफी वॉज टोटली ब्लँक्ड. पूर्णपणे कोरा झालेला होता इतिहासाचा भाग. आणि म्हणून मग तो दुरुस्त करण्यासाठी टू रिपेअर द सेक्शन ऑफ हिस्ट्री सब्जेक्ट दे हॅड टेकन टॉमीज मेकॅनिकल टीचर फॉर नियरली 1 month. संपूर्ण 1 महिन्यासाठी या टॉमीच्या मेकॅनिकल टीचरला ते घेऊन गेलेले होते. आणि हीच गोष्ट मार्गीला वाटत होती की तिचा सुद्धा मेकॅनिकल टीचर त्यांनी घेऊन जावा, पण तसं काही झालं नाही. आणि म्हणून मग शी वॉज डिसअपॉइंटेड. ती नाराज झालेली होती. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? शी हेटेड द स्कूल अँड सो शी हॅड अ क्वेश्चन that why people wrote on the subject of school. शाळा या विषयावरती कोणी कसं काय लिहू शकतं? टॉमी looked at her with very superior eyes. Very superior eyes. टॉमीने तिच्याकडे अत्यंत सुपिरियर आईजने बघितलं. Because it is not our kind of school, stupid. टॉमीला स्कूल या शब्दाबद्दल, भूतकाळातल्या स्कूल या शब्दाबद्दल टॉमीला थोडंसं जास्त माहिती होतं, म्हणून तो सुपिरियर आईजने तिच्याकडे बघतोय. मला थोडंफार जास्त माहिती आहे या भावनेने सुपिरियर आईजने बघतोय. म्हणजे काय तर मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आय नो लिटिल मोर दॅन यू. दिस फिलिंग सेज सुपिरियर आईज. तुझ्यापेक्षा मला थोडंसं जास्त माहिती आहे या भावनेने हा टॉमी मार्गीकडे बघतोय आणि तिला उत्तर देतोय. का उत्तर देतोय? बिकॉज इट इज नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, स्टुपिड. मूर्ख मुली, भूतकाळातल्या ज्या शाळा होत्या त्या आपल्या शाळांसारख्या नव्हत्या. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. अनेक शतकांच्या पूर्वी ज्या शाळा ज्या होत्या त्या आपल्यासारख्या शाळा नव्हत्या. आपल्यासारख्या शाळा नव्हत्या इन द सेन्स मार्गी अँड टॉमी दे वेअर स्टडिंग, दे वेअर टेकिंग लेसन्स फ्रॉम देअर मेकॅनिकल टीचर. And the period is 17 May 2157. 1957 या वर्षातली ही गोष्ट आहे. आणि तेव्हा शाळा ज्या आहेत, स्कूल्स ज्या आहेत, त्या स्कूल्स त्यांच्या घरी झालेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी एक मेकॅनिकल टीचर आहे, एक कम्प्युटर आहे आणि तो कम्प्युटर त्यांना रेग्युलर लेसन्स देतोय आणि ते लेसन्स दिल्यानंतर त्यांच्याकडनं टेस्ट पण घेतोय. अशी त्यांची शाळा आहे. बट नाऊ Tommy know that
Before hundred and hundreds year, there were schools where all the students gathered together at one time, and they were taken lessons from human teachers. आणि म्हणून तो म्हणतोय की इट इज नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. भूतकाळामध्ये आपल्यासारखी शाळा नव्हती. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल that they had hundreds and hundreds of years ago. He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. अत्यंत काळजीपूर्वकपणे सेंचुरीज ॲगो असा शब्द टॉमी वापरतोय, कारण अनेक शतकांच्या पूर्वी जी शाळा होती ती शाळा त्यांच्या शाळेपेक्षा अत्यंत वेगळी होती. मार्गी वॉज हर्ट. मार्गीला वाईट वाटलं. Well, I don't know what kind of school they had all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. मार्गीला वाईट वाटलं. मार्गीला वाईट का वाटलं? Because first of all, she don't know anything about the old school. Another thing is that Tommy called her stupid. So she was hurt little bit. एकतर तिला त्या जुन्या शाळांबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं, आणि टॉमी तिला स्टुपिड म्हणाला, म्हणून तिला वाईट वाटलं. मार्गी वॉज हर्ट. आणि पुढे काय म्हणते ती अजून? वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. ते म्हणते की जुन्या काळात कशा शाळा होत्या हे मला काय माहिती नाही. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल. त्याच्या मागून तिने ते पुस्तक थोडंसं वाचलं. देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. आणि मग तिला ते थोडंसं वाचून एक गोष्ट लक्षात आली की इन ओल्डन डेज द स्टुडंट्स हॅड अ टीचर. विद्यार्थ्यांना एक शिक्षक असायचा. ही गोष्ट तिच्या लक्षात आली. टॉमी उत्तर देतोय. काय उत्तर देतोय? शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. नाव टॉमी एक्सप्लेनिंग व्हॉट काइंड ऑफ टीचर इन ओल्डन डेज. जुन्या काळामध्ये शिक्षक कसे होते याचं एक्सप्लेनेशन हा टॉमी मार्गीला देतोय. तो सांगतोय की या जुन्या काळातल्या विद्यार्थ्यांना टीचर होता, बट इट वॉजन अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. रेग्युलर टीचर नव्हता. आता या टॉमी आणि मार्गीच्या काळातला टीचर कसा आहे? रेग्युलर टीचर आहे की तो फक्त टीचिंगचंच काम करतोय. एक मेकॅनिकल बॉक्स आहे आणि तो मेकॅनिकल बॉक्स त्यांना लेसन्स देतोय, त्यांना टेस्ट देतोय, त्यांच्याकडनं टेस्टचे ॲन्सर्स घेतोय. म्हणजे तो काय करतोय? तो फक्त टीचिंग हे एकच कामाच्या एकच पर्पजसाठी तो बनवलेला आहे. पण जुन्या काळामध्ये जे टीचर होते ते रेग्युलर टीचर नव्हते, तर दे वर ह्युमन बीइंग्स. इट वॉज अ मॅन. नाव मार्गी सरप्राइज्ड विथ दिस आन्सर. अ मॅन? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? मार्गीला आश्चर्य वाटलं की एक माणूस टीचर कसा काय असू शकतो. Tommy answered, well, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. Now, in these two lines, Tommy explaining how the human teachers in olden days. या olden days मध्ये टीचर्स जे होते, ह्युमन टीचर्स, ते कसं शिकवायचे याचं उत्तर टॉमी या मार्गीला देतोय. तो काय म्हणतोय की वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स. बुक्समधल्या ज्या गोष्टी आहेत, जे लेसन्स आहेत, ते फक्त तो त्या गर्ल्स आणि बॉयजला सांगायचा. अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन्स. अ मॅन इजंट स्मार्ट एनफ. नाउ मार्गी इज गिविंग अ स्टेटमेंट. अ मॅन इजंट स्मार्ट एनफ. इथे मार्गीने एका ह्युमन टीचरची तुलना एका कम्प्युटर बॉक्सची केलेली आहे. ती म्हणते की कम्प्युटर बॉक्स इतका ह्युमन टीचर निश्चितच स्मार्ट नसतो. निश्चितच तेवढ्या गोष्टी त्याच्या लक्षात राहत नाहीत. अँड दिस इज ट्रू. दिस इज नॉट ॲट ऑल रॉंग. नाव टॉमी answering, sure he is. My father knows as much as my teacher. But Tommy is confident. तो म्हणतोय की नक्कीच काहीतरी माहिती असतं. आणि नाउ टॉमी गिविंग एक्झाम्पल ऑफ हिज फादर. तो म्हणतो की त्याच्या वडिलांना त्याच्या टीचर इतकंच माहिती आहे. त्याच्या टीचर इतकं माहिती म्हणजे कोणा इतकं? त्या मेकॅनिकल बॉक्स इतकंच माहिती आहे.
We are on page number 8 now. He knows almost as much. I bet you. हा जो शब्द दिला आहे ना इथे, याचा उच्चार आय बेटच्या असा होतो आणि याचा अर्थ आहे आय बेट यू, मी पैज लावतो. टॉमी म्हणतोय की लगभग त्या मेकॅनिकल टीचर इतकंच त्याच्या वडिलांना सुद्धा माहिती आहे. आय बेट यू. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्गीला वाद घालायचा नाहीये. शी वॉज नॉट प्रिपेअर्ड. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. तिला स्कूल आणि टीचर ही संकल्पना, जुन्या काळातले स्कूल आणि टीचर ही संकल्पना पूर्ण माहिती नाहीये. म्हणून ती काय म्हणते की आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. माझ्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती मला शिकवायला यावा हे मला नको आहे. आणि असं म्हणून तो विषय ती टाळायचा प्रयत्न करते. शी डोंट वॉन्ट टू डिस्प्यूट ऑन दॅट टॉपिक. तिला वाद घालायचा नाही आहे. शी डोंट नो about olden school that there was a separate school building, and in that school building all the students come at a decided time. They stay there. They learn lessons from human teachers at time to time. ही गोष्ट तिला माहिती नाही. म्हणून ती म्हणते की माझ्या घरामध्ये एखादी स्ट्रेंज व्यक्ती यावी आणि तिने मला शिकवावं हे मला नको आहे, असं ती म्हणते. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमीला थोडंसं जास्त माहिती आहे आणि म्हणून या मार्गीवरती तो हसतोय. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. यू डोंट नो मच मार्गी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. आता जुन्या काळातल्या शाळा कशा होत्या याचं डिस्क्रिप्शन या टॉमीने केलेलं आहे. तो म्हणतोय की हे टीचर्स जे होते, हे टीचर्स घरामध्ये येत नव्हते. एक स्पेशल बिल्डिंग असायची. इथे स्कूल बिल्डिंगला स्पेशल बिल्डिंग असं म्हटलेलं आहे. एक स्पेशल बिल्डिंग असायची अँड ऑल द किड्स वेंट देअर. आणि सगळी मुलं त्या स्पेशल बिल्डिंगमध्ये, त्या स्कूलमध्ये एका स्पेसिफिक टाईमवरती शिकण्यासाठी जायची. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. हा मार्गीचा पुढचा प्रश्न आहे. मार्गी विचारते की सगळी मुलं मग सारखीच एकच गोष्ट शिकायची का. त्याच्यावरती टॉमी उत्तर देतोय की श्युअर, इफ दे वेअर द सेम एज. हो, ते एकच गोष्ट शिकायचे. जर ते एका वयाचे असतील तर ते एकच गोष्ट शिकायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट teaches, and that each kid has to be taught differently. आता इथे मार्गी स्टेटमेंट देते की ती म्हणते की her mother said to her that student must be taught by their nature. सगळी मुलं जी आहेत ती त्यांच्या एज ग्रुपनुसार त्यांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या असतात, म्हणून ते डिफरंटली शिकवले गेले पाहिजे असं माझी आई म्हणते. टॉमी त्यावरती उत्तर देतोय just the same they didn't do it that way then. If you don't like it, you don't have to read the book. Now Tommy is now irritated little bit, and so he saying to Margie that if you don't like, then you don't read that book. आपण थांबू विद्यार्थी मित्रांनो. We will continue this lesson in our next topic. आजचा स्वाध्याय असा आहे की जेवढा भाग आपला शिकवून झालेला आहे तो एकदा वाचून काढायचा आहे. ठीक आहे. आणि पुढच्या तासाला आपण राहिलेला भाग जो आहे तो कंप्लीट करू.